परळी शहरातून सरस्वती वाहणाऱ्या नदीतून त्या नदीपात्रामध्ये भूमाफियाने काही अतिक्रमण करण्यात आलं होतं। त्यानंतर टी व्ही 9च्या माध्यमातून बातमी दाखवण्यात आली होती, पुन्हा प्रशासन जाग झालं। त्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे दखल घेतली होती आणि त्यानंतर आता जे काही जे काम आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। आता माझ्यासोबत माजी नगराध्यक्ष दीपकनाथ देशमुख आहे, त्यांनी एक पत्र देखील ईश्वर दिलं होतं आणि त्यांनी पंकजा मुंडे यांची सगळी भेट घेतलेली आहे। तर काय सांगाल, आपण आज पंकजा मुंडे यांची भेट दिली होती 2 दिवसाखाली, आपण टी व्ही 9च्या माध्यमातून तुम्ही सांगितलं पंकजा मुंडेला आपण भेट घेणार होतो, आज त्यांची भेट घेतली, काय सांगाल? काय नाही, आज पंकजाताईला आम्ही पर्यावरण मंत्री असल्यामुळं परळीतील सरस्वती नदी जे वाहते त्याच्यावर 50 कोटीचं काम आहे, ते बोगस गुत्तेदाराला किंवा काळ्या यादीतील गुत्तेदाराला किंवा पहिले 10-10, 15-15 ऑर्डर घेऊन काम न करणाऱ्या गुत्तेदाराला हे काम देऊ नये, हे एक निवेदन दिलं आहे। आणि परळीतून अजून एक नदी वाहते, त्याच्यावर एक सिमेंट फॅक्टरीनं सुद्धा एक किलोमीटरच्या जवळपास पूर्ण नाल्यावर अतिक्रमण केलेलं आहे, ते सुद्धा काढण्यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे। आणि ब्लॅकलिस्टेड गुत्तेदार किंवा हमेशा सारखे तेच गुत्तेदार कामं देऊ नयेत, याच्यासाठी निवेदन दिलं मी ताईसाहेब। त्या ठिकाणी पाहिलं तर पुरीचे 50 फुटाचे पात्र आहे नदीचं, त्या ठिकाणी भूमाफियाचं अतिक्रमण करण्यात आलं होतं। त्यानंतर टी व्ही 9ने बातमी दाखवली होती, त्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे दखल घेतली होती, कसं पाहता याच्याकडे? आता पाहतोत म्हणजे आम्ही आमच्या डोळ्याचा चष्मा, पहिला जे पक्षाचा चष्मा होता ते काढून सामान्य जनतेच्या नजरेतून पाहिलोत ह्याच्याकडं। आणि जनतेला जे सोयीस्कर आहे, हमेशा वारंवार ते पावसाळ्यामध्ये पाणी गंगासागरनगर, कृष्णानगर या एरियात घुसतं आहे, ह्याच्यासाठी ती रिटेनिंग वॉल आहे आणि चांगल्याच गुत्तेदाराला काम द्यावं, ह्याच्यासाठी आम्ही ताईसाहेबांना पर्यावरण मंत्री असल्यामुळं त्यांना आम्ही पत्र रितसर दिलेलं आहे। गेल्या वर्षी तसं पाहिलं, ह्या नदीच्या पात्रातून बाहेर पाणी पडलं होतं आणि अनेक लोकांच्या घरामध्ये घुसलं होतं, त्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते। मात्र त्याच आता नदीमध्ये अनेक लोकांनी त्याच्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। हो, आता 3 वर्ष झालं कुठली सत्ता कोणाची नाही आहे आणि मुख्याधिकारीच्याच हातात सगळं आहे। 3 वर्षात तर एवढा उत्माद झाला आहे की कुणी बी यावं त्या नदीपात्रामध्ये बांधकाम करायलेत आणि आपले दुकानं, धंदे आणि जागा बळकावलेत। आपण 2-3 दिवसापूर्वीचे एक फेसबुक पोस्ट व्हायरल करण्यात होती, माझा संतोष देशमुख केला जाईल, मला गुत्तेदार लोक धमके देतात, या संदर्भात मग ताईशी बोलणं झालं? नाही, त्यांच्या निवेदनात मी दिलेलं आहे की माझ्या ह्यांनी ज्या गुत्तेदाराला ते निवेदन आम्ही दिलं आहे, त्या गुत्तेदार आम्हाला धमक्या देतोय, फोन लावतोय, ह्याच्यावर आम्ही सविस्तर चर्चा केली आहे। ते म्हणले आपण योग्य ती कारवाई करू। आता तुमची काय मागणी असणार आहे? आता ताईला एकच मागणी की परळी स्वच्छ जी नदी वाहते आणि पलीकडली एक ह्याची एक नदी आहे, ती एक नदी क्लिअर करून देणे, आमचे एवढे 2 मागण्या आहेत परळीतील। जे गुत्तेदार आहेत, ज्यांचे ब्लॅकलिस्टमध्ये नाव आहे, त्यांची कारवाई झाली पाहिजे, त्यांची कारवाई झाली पाहिजे, त्यांचे कागद परत तपासले पाहिजेत आणि उच्च समिती लावून, कारण इथं मुख्याधिकारी आणि 2-4 क्लर्क मिळून ती समिती स्थापन केली, एकाचाही कागद तपासला नाही। कुणास तरी फोन आला की लगेच त्यांनी ते बाकीचे जे रद्द करायचे आणि त्यांना काम ज्याला द्यायचं आहे त्या गुत्तेदाराला, त्यांनी ब्लॅकलिस्टेड गुत्तेदाराला ते काम द्यायचं ठरलेलं आहे। म्हणजे आता जे 50 कोटीचे जे निधी आलेला आहे, याचं नेमकं कसं काय, कोणत्या काय काम केलं आहे? आता 50 कोटीच्या निधीमध्ये पूर्ण रिटर्निंग वॉल होणार आहे, जिथे जिथं पाणी बाधित क्षेत्र आहे त्या बाधित क्षेत्रामध्ये रिटर्निंग वॉल होणार आहे। आणि घनशी नदी जी आहे पहिलं, त्याच्यात सुद्धा 20-25 कोटीचं पहिलं काम केलेलं आहे, त्याचाही काही उपयोग नाही आणि तिथंसुद्धा ते अतिक्रमित जागा सोडून ते काम केलेलं आहे, त्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे। जी की घनशी नदी आणि सिमेंट फॅक्टरी आहे ह्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे, असं मी निवेदन ताईसाहेबांना दिलेलं आहे। आता हे होते दीपकनाथ देशमुख माजी नगराध्यक्षांनी ज्या नदीमध्ये लोकांचे अतिक्रमण केलेले ते काढण्यात यावं आणि ज्या अशा ब्लॅक जे गुत्तेदार आहेत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आता पंकजा मुंडे यांची करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन अमित अडेसह संभाजी मुंडे, टी व्ही 9 मराठी, परळी, बीड।